आज संध्याकाळी पप्पा येताना रिधानसाठी केक घेऊन आले होते आणि मी त्यांच्यावर रागवले होते, म्हणून मग त्यांनी माझ्यासाठी पण काहीतरी आणलं होतं. मग ते काय दाखवे ना, मग त्यांनी पॅटेस काढलं आणि त्याच्यानंतर दाखवलं की गुड लक कॅफेचा बनमस्का आणला होता त्यांनी माझ्यासाठी. मग काय राग आल्यावर मस्का लावायचं काम तर त्यांनी ऑफिशियली केलेलंच आहे. मग हे बनमस्का आणून तर अजून खुश झाले होते. आणि मग काय आमचा फेवरेट चहा तयार झाला होता आणि मग बनमस्का आणि चहा आणि खूप साऱ्या गप्पा मारल्या. आणि नंतर पप्पांनी रायासोबत फोटो काढला होता, कारण रायाने आज नवीन शर्ट घातला होता. आणि संध्याकाळी पप्पांनी चिकन आणलं होतं. मग रोज रोज भाजी खाऊन कंटाळा आला होता. मग म्हटलं थंडीच्या दिवसात काहीतरी गरम खावं, म्हणून आज चिकन 65 पहिल्यांदाच ट्राय केलं होतं. म्हटलं बघू कसं होतंय. आणि रिधानला पहिले खायला दिलं. मग रिधानसाठी बनवल्यानंतर आमच्यासाठी बनवायला घेतलं, कारण थोडं तिखट ॲड केलं जास्तीचं. आणि मग एवढे छान कुरकुरीत झाले होते. म्हणलं पहिल्यांदा रिधानच्या पप्पांना द्यावे, कारण की माझा राग घालवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे म्हटल्यावर त्यांच्यासाठी तर थोडं तर बनता आहे ना. मग काय चिकन 65 आतने इतके नरम होते की रिधानचे पप्पा पण पागळले आणि त्यांना खूप आवडले. रायाचा काही झोपेचा टायमिंग अजून झाला नव्हता, म्हणून तो मस्त रिलॅक्स करत होता आणि इथे रिधान मस्त नाचत होता. आणि बघता बघताच त्याला गणपतीची गाणी आणि स्तोत्र पण पाठवायला लागले. याचे पप्पा आणि मी काम करत असलो तरी आम्ही बालगीतच गात राहतो, कारण की यांनाच सतत टी व्ही लावून द्यायला लागतो, आम्हाला तर काहीच बघायला मिळत नाही. म्हणून लहान मुलांची तर मज्जाच असते आणि मग आम्हाला पण तेच बघावं लागतं.